सुखाचे होय. म्हणजे तुमच्या संसारात तुम्ही आता नव्याने पावलं टाकले आणि वाटेने फुलवायची असेल तर नवरा या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला हवा. नवरा म्हणजे बायकोशी नम्रपणे राहणारा असावा. नवरा फक्त बायकोचाच असतो, इतर कोणाचा नसतो. नवरा हा शब्द फक्त तिच्यासाठीच असतो. त्यामुळे तिच्या पुढे तरी किंमत नम्र याचा अर्थ मॅडम 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 असा करणारा नसावा. तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणारा असावा, तिला समजून घेणारा असावा आणि नमन गमन आणि गमन करणारा. नमन म्हणजे काय? तिच्या इच्छा आकांक्षा, तिची जी श्रद्धा आहे. बऱ्याचदा असं असते की नवरा नास्तिक असतो, ही आस्तिक असते, पण तिची श्रद्धा आहे ना, तुमच्या घरासाठी तुमच्यासाठी ती कित्येक गोष्टी करते. आपल्या मनाविरुद्ध जाऊन पण न कुरकुर करता गोष्टी करते. मग तिची जिथे श्रद्धा आहे तिथं आपण किंवा नमन करावं किंवा तिच्या सोबत जावं. तिच्या इच्छा आकांक्षांचा मान राखावा हे आहे नमन. वमन म्हणजे काय आहे? आपल्याला बऱ्याच गोष्टी बघा वमन न जमल्यामुळे इथे साठवून राहतात. वमन म्हणजे काय? ओळखून टाका. जे तुम्हाला वाटतंय ते स्पष्ट बोला. तू असं करायला नाही पाहिजेस, तू असं करू नकोस असं न म्हणता सौम्यपणे तू असं केलंस तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे तिचे बंधन नाहीये किंवा तू हे असं कर असं न सांगता. हल्ली जी पिढी आहे ती पण तेवढीच ताकदवार आहे. त्यामुळे त्यांच्याशी टॅली करताना आपण असं वागावं की नम्रपणे एकमेकांचा दुवा सांभाळण्यासाठी. व आहे तो बायकोला आपला नवरा वजनदार म्हणजे खाण्यापिण्यातला वजनदार नव्हे, कार्य कर्तृत्वानं वजनदार असावा. ज्याला बायकोच्या कष्टाची किंमत आहे आणि ज्या बायकोला नवऱ्याच्या कर्तृत्वाची किंमत आहे ती जोडी सुद्धा आहे. म्हणजे हिच्या कष्टाचा आणि याच्या कर्तृत्वाचा जिला अभिमान आहे अशी जोडी सुखात नांदत असते. म्हणून व आहे वजनदार जरी म्हटलं तरी तो कर्तृत्वानं वजनदार असावा. तिच्या ज्या काही अडीअडचणी आहे, तिच्या भावभावना आहे, तिच्या मैत्रिणी, जास्त मैत्रिणीच्या नादी लागायचं ना, नाहीतर मग कशाला बोलला, काय गरज होती, किती वेळ बोलला, असं तुमच्या आयुष्यात येऊ नये. ज्या गोष्टी झाल्या हा विनोदाचा भाग सोडा. पण वजनदार याचा अर्थ तिचे नातेवाईक, तिच्या मित्रमैत्रिणी, तिचे नातेवाईक यांना पण तुम्ही समजून घेऊन जेव्हा वागाल तेव्हा तिचा तुमच्यावर विश्वास बसणार आहे. कारण नवऱ्यामधला व आहे विश्वासाचा आणि र आहे जो र तो रक्षण करणारा.